पोलिसांची घटनास्थळी धाव, मॉकड्रिल असल्याचे स्पष्ट. सांगली आणि मिरजचे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देऊ अशा धमकीचा फोन आल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभाग, दहशतवाद विरोधी पथक, राखीव दलाचे पोलीस आणि अग्निशमन यंत्रणा यांना वायरलेसवरून कॉल दिला. अवघ्या काही मिनिटात सर्व ताफा घटनास्थळी दाखल झाला. रेल्वे पोलिसांच्या मदतीने तपासणी सुरू झाली. डॉग पथक ही आले. हा प्रकार पाहून प्रवाशांमध्ये घबराट पसरली. पोलिसांचे तात्काळ प्रात्यक्षिक झाले. हा प्रकार म्हणजे पोलिसांचे प्रात्यक्षिक असल्याचे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या नेतृत्वाखाली हे मॉक ड्रिल घेण्यात आले. अचानकपणे रात्री कॉल दिल्यानंतर यंत्रणा किती तत्पर आहे याची तपासणी घेण्यात आली. वरिष्ठ अधिकारी वगळता सारेच याबाबत अनभिज्ञ होते. सांगली पोलिसांनी कर्तव्याला अधिक महत्त्व देत काही मिनिटात घटनास्थळी धाव घेतली. पोलीस यंत्रणेची सतर्कता साऱ्या सांगलीकर आणि रेल्वे प्रवाशांनी पाहिली. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक रितू खोखर, उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, प्रवीण गिल्डा, निरीक्षक सतीश शिंदे, ईश्वर उमासे यांच्यासह घटनास्थळी पोलीस हाऊस फाटा घटनास्थळी उपस्थित होता.